दिवाळी अमावस्या ही केवळ अंधार आणि प्रकाशाचा संगम नसून ती एक नियतीचा टर्निंग पॉईंट असते. प्रत्येक राशीच्या जीवनात या काळात काहीतरी खोलवर बदल घडत असतात. पण यावर्षी मीन राशीसाठी घडणारा बदल सामान्य नाही. तो म्हणजे नियतीचा करार संपणे आणि नव्या कराराची सुरुवात. या रात्री मीन राशीचा जीवन प्रवास एक अनोख्या वळणावर येणार आहे, जिथे जुन्या कर्माचा, संबंधाचा आणि दुःखाच्या बंधनाचा अंत होणार आहे. नंबर 1 आहे नियतीचा जुना करार संपतोय. कर्महिशोबाची अंतिम रात्र. दिवाळी अमावस्येची रात्र ही मीन राशीसाठी कर्मबंधन संपण्याची रात्र आहे. गेल्या 12 वर्षापासून तुमच्या जीवनात एक चक्र फिरत होतं, ज्यात तुम्ही अनेक वेळा भावनिक, आर्थिक किंवा कौटुंबिक परीक्षांमधून गेलात. हे चक्र म्हणजेच नियतीचा जुना करार, ज्यात तुमच्या आत्म्याने आधीच ठरवलं होतं की या जन्मात मला ही शिकवण घ्यायची आहे. या अमावस्येपर्यंत त्या शिकवणीची पूर्तता झाली आहे. आता तुमचा आत्मा थकलेला नाही, तर मुक्त होण्यासाठी तयार आहे. ही रात्र म्हणजे शेवटची स्वाक्षरी, जुन्या कर्माचं खाते बंद करून नवं पान उघडण्याचा क्षण. तुम्हाला कदाचित अचानक आठवणींचा पूर येईल, जुने लोक किंवा ठिकाणे स्वप्नात दिसतील. हे सर्व संकेत आहेत की तुमचा कर्मलॉग मिटत आहे. नंबर 2 आहे चंद्र आणि गुरुचा अनोखा योग. ब्रह्मदेवाचा नवा करार सुरू. अमावस्येनंतर जेव्हा चंद्र वाढायला लागतो, तेव्हा गुरु म्हणजेच तुमचा अधिपती ग्रह त्याच्यावर आपली शुभदृष्टी टाकतो. हा चंद्रग्रह योग म्हणजे ब्रह्मदेवाची नवी लाईफ चार्टर तयार होण्याची प्रक्रिया. या योगामुळे मीन राशीच्या आत्म्याला पुन्हा एक दैवी ओळख मिळते. जिथे आधी सुरक्षितता, गोंधळ आणि आत्मसंशय होता, तिथे आता स्थैर्य, आत्मविश्वास आणि स्पष्टता येते. हा योग तुम्हाला सांगतो, आता तू स्वतःच्या मार्गावर चाल, इतरांच्या सावलीत नाही. याच काळात काहींना नवीन जीवनकार्य सापडेल, काही जण अध्यात्माकडे वळतील, काहींना नवीन व्यवसाय, भागीदारी किंवा नातं मिळेल. ब्रह्मदेव तुमचं नशीब नव्याने लिहितोय, पण त्याची शाई तुमच्या निर्णयांमध्ये आहे. नंबर 3 आहे दैवी संकेत. गुपिताकडून प्रकाशाकडे प्रवास. मीन राशीच्या लोकांचा आत्मा नेहमी गूढ आणि संवेदनशील असतो. ते जगाचं दुःख, लोकांची ऊर्जा आणि अदृश्य कंपन सहज ओळखतात. पण आत्तापर्यंत तुम्ही या संवेदनशीलतेने त्रासच घेतला. आता हेच वरदान होणार आहे की दिवाळी अमावस्येनंतर तुमचा तिसरा डोळा सक्रिय होऊ लागेल. काही गुपित सत्य उघड होईल, ज्यामुळे जुने प्रश्न सुटतील. काही लोकांच्या खऱ्या भावना किंवा उद्देश समोर येतील. काहींना स्वतःच्या आत्मशक्तीची जाणीव होईल. हा प्रवास म्हणजे अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जाणं. याच क्षणी तुम्ही समजाल की आत्तापर्यंत जे काही हरवलं ते खरं तर मार्ग दाखवण्यासाठीच होतं. नंबर 4 आहे आर्थिक आणि व्यावसायिक पुनर्जन्म. भाग्याचा नवा प्रवाह. गेल्या काळात मीन राशीच्या लोकांनी आर्थिक क्षेत्रात खूप चढ उतार अनुभवले. काहींनी मोठ्या अपेक्षा ठेवून गुंतवणूक केली, पण फळ मिळालं नाही. काहींनी मेहनत केली, पण श्रेय इतरांना मिळालं. या सगळ्याचा अर्थ असा नव्हता की तुम्ही नशिबाने दुर्बल आहात, तर तुम्हाला ध्येयाचा धडा शिकवला जात होता. आता ब्रह्मांड तुमच्यासाठी नवीन करार घेऊन आला आहे. पैसा, प्रतिष्ठा आणि संधी तुमच्याकडे परत येणार आहेत, पण यावेळी तुम्ही त्या स्थिर ठेवू शकणार आहात. चंद्रगुरु योगामुळे आर्थिक प्रवाह मुक्त होईल. थकलेले व्यवहार अचानक सुटतील, जुने देणे-घेणे मिटतील आणि नवीन प्रकल्प सुरू होतील. ही दिवाळी तुमच्या धनलक्ष्मीच्या पुनर्जन्माची सुरुवात आहे. नंबर 5 आहे वैवाहिक आणि भावनिक जीवनातील गूढ बदल. मीन राशीचे लोक जेव्हा प्रेम करतात, ते आत्म्याच्या पातळीवर करतात. पण हा कालखंड तुम्हाला शिकवतो की प्रेम नेहमी मिळवणं नसतं, तर काही वेळा मुक्त करणंही असतं. अमावस्येनंतर तुमच्या जीवनात एक भावनिक क्लिअरिंग घडेल. जे नातं संपायला हवं होतं ते संपेल आणि जे गैरसमज मिटायला हवेत ते मिटतील. आणि जे संबंध तुमच्या आत्मयोजनेचा भाग आहेत ते नव्याने जोडले जातील. काहींना जुन्या व्यक्तींकडून क्लोजर मिळेल, काहींना नवीन नात्यांच्या रूपात ब्रह्मदेवाची कृपा मिळेल. ही रात्र तुम्हाला शिकवते की खरं प्रेम हे स्वामित्व नव्हे, तर शांतता आहे. नंबर 6 आहे आरोग्य आणि मनशांती. शरीरातून निघणारा नकारात्मक भार. मीन राशीचा आत्मा जेव्हा बदल्याच्या उंबरठ्यावर असतो, तेव्हा शरीरात विचित्र अनुभव येतात. झोप न लागणे, अनाकलनीय थकवा, डोकेदुखी किंवा अश्रू अनावर होणे हे सर्व ऊर्जात्मक शुद्धीकरणाचे लक्षणं असतात. अमावस्येच्या दिवशी तुम्ही शांत बसा, खोल श्वास घ्या आणि मनात म्हणा, जे काही माझं नाही ते आज सोडतो. ही प्रक्रिया तुमच्या आतल्या 7व्या शरीर स्तरावर बदल घडवते. जे काही जुनं, थकलेलं, दडपलेलं होतं ते निघून जातं. यामुळे तुमचं आरोग्य, झोप आणि मानसिक स्थैर्य नव्यानं निर्माण होतं. आता ब्रह्मदेवाची योजना. अदृश्य संरक्षण कवच लागू होते. मीन राशीला अनेकदा वाटतं की ब्रह्मदेव त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात, पण प्रत्यक्षात ते त्यांना गुप्त संरक्षण देत असतात. जसं बाळाला आई हातातून सोडत नाही, पण चालायला शिकवण्यासाठी थोडं दूर ठेवते. या दिवाळी अमावस्येनंतर तुमच्यात एक नवं दैवी संरक्षण कवच लागू होणार आहे.
हे कवच तुमच्या जीवनातल्या चुकीच्या लोकांना दूर करेल, अपायकारक परिस्थितींना टाळेल आणि तुमचं मन ध्येयाने भरून टाकेल. पुढील 6 महिने तुम्ही बघाल संकट येईल पण ते तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. यालाच दैवी नियतीचा करार म्हणतात, ज्यात देव स्वतः तुमचं रक्षण करतो. नंबर 8 आहे आत्मप्रबोधन, आत्म्याशी नव्या कराराची सुरुवात. ही अमावस्या तुमच्यासाठी केवळ ग्रहयोग नव्हे तर आत्मा आणि विश्व यांच्यातील नव्या संभाषणाची वेळ आहे. तुमचं अंतर्मन विचारेल, मी कोण आहे, मी इथे का आहे, आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ध्यान, प्रार्थना किंवा स्वप्नांमध्ये मिळू लागतील. तुम्हाला अचानक काही दृश्य दिसतील, काही भूतकाळातील आठवणी जाग्या होतील, काही अशा गोष्टी आठवतील ज्या कधी घडल्याच नाहीत. हे सर्व तुमच्या आत्म्याच्या कराराचा भाग आहे. हीच आत्मप्रबोधनाची सुरुवात आहे. यावेळी तुम्ही समजाल की तुमचं आयुष्य केवळ संघर्ष नाही तर ते एक दैवी योजनेचं एक कलात्मक नियोजन आहे. आता एका रात्रीत नशीब उलटण्याचं संकेत. मीन राशीचं नशीब आता कर्माच्या ओझ्याने नव्हे तर कृपेच्या वजनाने चालणार आहे. पुढील काही महिन्यात तुम्ही अनुभवणार आहात की लोकांचा दृष्टिकोन तुमच्याबद्दल बदलतोय. तुमचं नशीब अचानक वेग घेते आणि काही अकल्पनीय घटना तुमचं आयुष्य नव्यानं आकार देत आहे. पण या बदलात एक गोष्ट लक्षात ठेवा, नव्या करारासोबत नवी जबाबदारीही येते. तुमचा प्रत्येक विचार, निर्णय आणि कृती आता नियतीशी थेट जोडलेली असेल. म्हणून स्वतःशी प्रामाणिक राहा, कारण आता तुम्ही नियतीचे खेळणे नाही तर नियतीचे सहनिर्माते आहात. ही दिवाळी तुमच्या आत्म्याचा पुनर्जन्म आहे. तुमचं अंतर्मन ज्या प्रकाशाची वाट पाहत होतं तो आता तुमच्याच अंतःकरणात प्रकटतो आहे. आजचा अंधार संपेल आणि उद्याचा प्रकाश केवळ दिव्यांचा नाही तर तुमच्या आत्म्याच्या तेजाचा असेल. ब्रह्मदेवाची लेखणी आता तुमच्याच हाती आहे. आता तुम्हीच लिहा तुमचं नव्या नियतीचं पान आणि त्या पानावर पहिली ओळ अशी असू देत, माझं नशीब आता माझ्या प्रकाशात चालतंय. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.